भिवंडी नगर निगम द्वारा 12 साल से बंद पड़े आवारा श्वान नसबंदी केंद्र को फिर से शुरू कराया गया है। शहर में आवारा कुत्तों की बढ़ती संख्या और 14,000 से अधिक नागरिकों को कुत्तों द्वारा काटे जाने के साथ ही एक व्यक्ति की मौत के बाद प्रशासन ने आवारा कुत्तों पर लगाम लगाने का फैसला लिया है। 2012 में भिवंडी में गंभीर घटना के तहत कुछ कर्मचारियों ने 9 आवारा कुत्तों को मिट्टी का तेल डालकर जला दिया था। इस अमानवीय कृत्य के बाद भारी आक्रोश फैल गया और नसबंदी केंद्र को बंद कराया गया। करीब 12 साल से नसबंदी का काम बंद होने से शहर में आवारा कुत्तों का उत्पात बढ़ गया था। शहर के ईदगाह रोड पर स्थापित केंद्र का उद्घाटन महानगर पालिका आयुक्त अजय वैद्य ने किया। केंद्र 100 से अधिक कुत्तों का इलाज कर उन्हें उनके समुदायों में वापस छोड़ देगा। हैदराबाद की विट्स सोसाइटी फॉर एनिमल वेलफेयर एसोसिएशन को 5 साल के लिए इस काम का ठेका दिया गया है। मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत जी भटकी कुत्री होती, स्प्रे डॉग्स ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांचा माणसांना चावा घेण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं। दुर्दैवाने 2012 नंतर महापालिकेतर्फे ह्याच्यावर व्यवस्थित कुठलीही कारवाई करता आली नाही। त्याची अनेक कारणं होती। आपल्याला सांगू इच्छितो की 6 वेळा निविदा काढलेली आहे, 4 वेळा मुदतवाढ दिलेली आहे। असं असताना सुद्धा योग्य संस्था पुढे येऊन आणि त्याचे योग्य दर होऊन हे काम झालेलं नव्हतं। परंतु सुदैवाने आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला। आपले स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील विधानसभेमध्ये याचा आवाज उठवला होता। नागरिकांच्या वारंवार मागण्या आमच्याकडे होत्या, पत्रकारांच्याकडून आमच्याकडे वेगवेगळ्या बातम्या दिल्या जात होत्या। या सगळ्याची दखल प्रशासनाने अतिशय गंभीरपणे घेतली आणि आम्ही रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये हे सर्व काम पूर्ण केलेलं आहे। आपल्याला हैदराबादचे एक इन्स्टिट्यूट आहे, वेट्स ॲनिमल वेलफेअर अँड रूरल डेव्हलपमेंट सोसायटी म्हणून आहे, तर त्यांच्यामार्फत हे संस्थेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यामार्फत आपण हे काम हाती घेतलं। आपण कुत्र्यांचा आवाज मागे ऐकू येत असेल आपल्याला। हे जे स्प्रे डॉग्स आहेत यांना पकडणे, यांना सुरक्षितरित्या इथे आणल्यानंतर यांच्यावर उपचार करणे, यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे आणि यांचे उपचार पूर्ण झाले, निर्बीजीकरण झालं तर त्यांना परत त्याच जागी सोडणे, हे जे सर्व पेटा कायद्याच्या अंतर्भूत आहे। सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, वेगवेगळ्या न्यायालयाने दिलेले आदेश आहेत आणि आपले प्राणीमित्र संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून आपण ही अत्याधुनिक फॅसिलिटी उभी केलेली आहे।